त्यांच्या ज्यावेळी पोटाचा सिटी स्कॅन केला कॉन्ट्रास्ट देऊन, त्यावेळी असं कळालं की त्यांच्या गुदद्वारामध्ये एक मोठी गाठ आहे. ज्यावेळी तज्ज्ञांच्या मार्फत त्या गुदद्वाराच्या गाठीची बायोप्सी केली त्यावेळी तो रेक्टम कॅन्सर असल्याचं निदान झालं. 4 वर्षापूर्वी एक 76 वर्षाच्या आजोबांना त्यांचा मुलगा माझ्याकडे औषधासाठी घेऊन आला. तर त्यावेळी त्यांची तक्रार ही होती की त्यांना गेल्या 1 वर्षापासून पोट साफ होत नाहीये. अलीकडे त्यांची थोडीशी 6 महिन्यात भूक पण मंदावली होती आणि या 3-4 महिन्यामध्ये संडासला रक्त पडायला लागलं होतं की ज्यांच्या पूर्वी पोटाच्या सवयी एकदम नियमित होत्या की त्यांना कधीच काही त्रास नव्हता. भूक न लागल्यामुळे अलीकडे ह्या 6 महिन्यात वजन कमी होत होतं. त्यांच्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर असं जाणवलं की त्या आजोबांचं खरंच वजन कमी झालंय. त्यांचं बीपी नॉर्मल आहे. त्यांची नियमित बीपीची गोळी चालूच होती. त्यांना अशक्तपणा, थकवा, जरा चालायला लागलं तरी दम लागत होता. मग अशा वेळी सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये तर काही जास्त आढळलं नाही. त्यांच्या ज्यावेळी पोटाचा सिटी स्कॅन केला कॉन्ट्रास्ट देऊन, त्यावेळी असं कळालं की त्यांच्या गुदद्वारामध्ये एक मोठी गाठ आहे की ज्याच्यामुळे त्यांचं संडासचं सगळं बिघडलेलं आहे. ज्यावेळी तज्ज्ञांच्या मार्फत त्या गुदद्वाराच्या गाठीची बायोप्सी केली त्यावेळी तो रेक्टम कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर तज्ज्ञांनी त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार किमो आणि रेडिएशन घेऊया अशी चर्चा झाली होती. पण आजोबांची मानसिक तयारी ऑपरेशनसाठी नव्हती. आजोबांचं वय विचारात घेता त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रिया किंवा किमो रेडिएशन हे कोणतेच पर्याय मान्य नव्हते. त्यामुळे ते होमिओपॅथीकडे आले. तर त्या हिस्ट्रीमध्ये असं कळालं की आजोबांच्या पत्नीचं एक 4 वर्षापूर्वीच हार्ट अटॅकमध्ये अचानक निधन झालं होतं. त्यानंतर ते खूपच हताश झाले होते. त्यांनी थोडक्यात काय तर आयुष्यामध्ये फक्त निराशा आणि अंधकारच दिसत होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं असलेलं दुकान, राहतं घर आणि शेती हे सर्व समसमान वाटणी करून दोन्ही मुलांना सारखं देऊन टाकलं. त्यानंतर जे काही त्यांच्या पत्नीचे दागिने होते ते त्यांनी मुलीला देऊन टाकले आणि आजोबा पूर्णपणे रिकामे झाले की आता मला कोणतीही जबाबदारी नको अशी त्यांची भावना झाली होती. पण अचानक 2 सुनांमध्ये वाद झाले की आजोबांना सांभाळायचं कोणी, मीच का सांभाळू, थोरली सून भांडायला लागली. ह्या वादामध्ये नंतर दोन्ही मुलांनी पण उडी मारली आणि ते दोन्ही मुलं त्यात इन्व्हॉल्व होऊन त्यामध्ये त्यांचं असं ठरलं की थोडे दिवस आजोबांना दोन्ही मुलांच्याकडे थोडे दिवस ठेवायचं. सध्या आजोबा मग मुलीकडे राहायला गेले. ह्या सगळ्यामध्ये त्यांची मानसिकता एवढी खराब झाली होती की आता जगामध्ये माझा काहीच उपयोग नाही, मी ह्या सगळ्यांना देऊन मी पूर्णपणे रिकामा झालो आहे आणि आता माझी किंमत ह्या जगामध्ये शून्य आहे. त्यांना पुढे अंधकार दिसत होता. तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे असे विचार त्यांना यायला लागले आणि ह्या विचारातून त्यांना जे जेनेटिक म्युटेशन झालं त्यातून त्यांना गुदद्वाराचा म्हणजेच रेक्टमचा कॅन्सर तयार झाला. आणि मग त्यांनी दिलेली सगळी हिस्ट्री, त्यांचा मूळचा स्वभाव, त्यांच्या आयुष्यात झालेले त्यांना आघात हे सगळं विचारात घेतल्यानंतर आपण ज्यावेळी होमिओपॅथीची औषधं दिली त्यानंतर कोणतीही शस्त्रक्रिया किंवा किमो रेडिएशन न घेता या वयामध्ये 3 वर्ष चांगले आयुष्य जगू शकले की ज्यामध्ये त्यांना कोणत्याही वेदना होत नव्हत्या. संडासला पडणारं रक्त थांबलं होतं. खूप चांगल्या पद्धतीचा क्वालिटी लाईफ जगले. अशा पद्धतीने आपण होमिओपॅथीने ह्या लोकांना खूप चांगलं आयुष्य देऊ शकतो.